उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी नजरकैदेत ठेवण्यात आले। युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शिरढोण पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सकाळी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। अविनाश खापे यांनी व्हीआयपी दौऱ्यावेळी गोंधळ घातला होता, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतल्याची पोलिसांची माहिती आहे। तर जिल्हा परिषदेला पराभूत असलेल्या नितीन पाटलांचाही एकनाथ शिंदे यांनी भेट घेणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले। शिवसेनेतल्या अंतर्गत गटबाजीमुळे गेल्या काही दिवसात हा वाद धुमसत असल्याची माहिती आहे। दोन गटातील वादामुळे यापूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यावेळी प्रचंड राडा झाला होता। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर येत असताना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय झाला असून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागणार अशी माहिती शिवसैनिक नितीन पाटील यांनी दिली आहे। शिवसेनेतील काही पदाधिकारी यांनी भाजपच्या लोकांशी हातमिळवणी करत शिवसेनेतील एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय केलाय, त्यामुळे आम्ही शिंदे यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी करणार आहोत अशी माहिती शिवसैनिक नितीन पाटील यांनी दिली। त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे। एकनाथ शिंदे या सगळ्या परिस्थितीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर असून नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। या दौऱ्यात स्थानिक शिवसेनेत गटबाजी आणि तिकीट वाटपावरून नाराजी चव्हाट्यावर आली आहे, ज्यामुळे शिंदे पक्षातील असंतोष आता कसा हाताळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब उद्याच्याला धाराशिव दौऱ्यावर येत आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय साहेबांकडे पाहिलं जातं। तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं। मागील झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कळंब, धाराशिव, तुळजापूर या भागामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पक्षाच्या जडणघडणीमध्ये पहिल्या दिवसापासून साहेबांसोबत असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला, पक्षाचे एबी फॉर्म एका नेत्यानं, शिवसेना पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडे देऊन ते धनुष्यबाण असणारे बी फॉर्म फाडले आणि आपल्या शिवसेना पक्षातील काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय केला, हा अन्यायाचा पाडा आम्ही एकनाथभाई शिंदे साहेबांसमोर आम्ही मांडणार आहोत। आदरणीय साहेबांकडून एकच अपेक्षा आहे, साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्या आपल्याला न्यायाच्या अपेक्षानं पाहत आहे। साहेब आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला न्याय हवा आहे साहेब।